गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर मागच्या लेक्चरमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर आपण डिफरंट टाइप्स ऑफ पॅकिंग बघितलं होतं. 1 डायमेन्शनल पॅकिंग, 2 डायमेन्शनल पॅकिंग अँड 3 डायमेन्शनल पॅकिंग. 1 डायमेन्शनल मध्ये आपण एक प्रकार बघितला होता, 2 डायमेन्शनल मध्ये 2 टाइप्स आणि 3 डायमेन्शनल मध्ये 3 टाइप्स. आज आपल्याला एक इम्पॉर्टंट पॉइंट शिकायचा आहे, द पोझिशन ऑफ व्हॉइड. पोझिशन ऑफ व्हॉइड किंवा त्याला आपण पोझिशन ऑफ व्हॉइड्स म्हणू. मागच्या लेक्चरला तुम्ही जर बघितलं असतं तर 3D मध्ये आपण 3 टाइप्स बघितले होते. त्याच्यातले जो शेवटचा टाइप होता तो होता FCC, त्यालाच आपण CCP म्हणतो, फेस सेंटर क्यूबिक क्रिस्टल किंवा क्यूबिक क्लोज पॅकिंग. फेस सेंटर क्यूबिक क्रिस्टल किंवा क्यूबिक क्लोज पॅकिंग. तुम्हाला आठवत असेल तर आपण त्याच्यात ABC असं शिकलो होतो. A 2D हेक्सागोनल. हा B काय होता? B is covering all tetrahedral voids. B is covering all tetrahedral void and C is covering all octahedral void. Covering all octahedral void. पण नेमके टेट्राहेड्रल व्हॉइड आणि ऑक्टाहेड्रल व्हॉइड नेमकं कुठं असतं ते आज आपल्याला शिकायचं. कारण आज आपल्याला शिकायचंय पोझिशन ऑफ व्हॉइड्स. ओके. आणखीन एक गोष्ट तुम्हाला या लेक्चरला आठवत असेल तर मी सांगितलं होतं, इफ n is number of voids then tetrahedral void is 2n and octahedral void is n. मागचं लेक्चर नीट बघा. तर आज आपल्याला शिकायचे टेट्राहेड्रल व्हॉइड्स आणि ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स नेमकं कुठं असतात. ओके. तर आपण सुरुवात करू टेट्राहेड्रल व्हॉइड. टेट्राहेड्रल व्हॉइड इज फॉर्म्ड बाय 4 स्फेरिकल atoms. हे जे टेट्राहेड्रल व्हॉइड हे कसं जनरेट होतं बघा. हा एक ऍटम, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. इथून बघितलं तर खालच्या सर्कलचं आपल्याला फक्त हेड दिसतंय, 1 2 3. आणि इथं जे व्हॉइड जनरेट होतं याला आपण टेट्राहेड्रल व्हॉइड म्हणतो. तर टेट्राहेड्रल व्हॉइड कुठं असतं? बॉडी डायगोनल. कुठं असतं ते? बॉडी डायगोनल. आता बॉडी डायगोनल म्हणजे कसं बघा. आता बघा, हा झाला क्यूब. तर बॉडी डायगोनल म्हणजे आता ज्या रूम मध्ये तुम्ही बसलात त्या रूमला किती कोपरे? 4 कोपरे. म्हणजे टॉप मोस्ट कॉर्नर ते डाऊन कॉर्नरला जायचं त्याला आपण काय म्हणतो? बॉडी डायगोनल. कसं? इथून 1, इथून 2, इथून 3 आणि इथून 4. असे किती बॉडी डायगोनल्स असतात? 4 बॉडी डायगोनल्स. कसं बघा, इथं टॉप मोस्ट कॉर्नर घ्यायचा 1 आणि त्याच रूमचा डाऊन कॉर्नर त्या साईडचा. तर याला मी तुम्हाला एक बॉडी डायगोनल काढून दाखवतो बघा. इथं ऍटम असणार. आता FCC मध्ये तुम्हाला माहिती आहे, FCC मध्ये काय असतं? 8 in 8 corners plus 6 in face. पण मी तुम्हाला एक बॉडी डायगोनल काढून दाखवतो बघा. हा झाला बॉडी डायगोनल या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत. मग याच्या फेसला पण ऍटम असतील. आता तुम्ही कोणताही एक कोपरा धरा, तो किती फेसला अटॅच असतो? 3 फेसला. समजा आपण हा कोपरा धरला तर अप्पर फेस, हा फेस आणि हा फेस. बघा, मी जर हा पॉइंट धरला तर किती फेस याला अटॅच आहे? 1 2 आणि बॅक फेस. म्हणजे एक ऍटम इथं असेल सेंटरला, एक इथं
बॅक फेसला आणि एक इथं. समजतं मी काय म्हणतो? कोणताही कोपरा धरा तुम्ही, त्याला 3 फेस अटॅच असतात. रूमचा कोणताही कोपरा बघा 3 फेस त्याला अटॅच असतात. तुम्ही जर रूम म्हटले तर 3 वॉल असतात अटॅच बघा. हा जर एक कोपरा असेल तर हा एक वॉल 2 आणि वरचं स्लॅब एक 3. तसं किती पॉइंट्स 1 2 3 आणि हा एक ॲटम म्हणजे किती सर्कल्स 1 2 3 आणि 4. म्हणून इथं काय तयार होतं? एक टेट्राहेड्रल व्हॉइड. मग मला सांगा इथं पण होईल ना? इथं 1 हा 2 हा 3 आणि हा 4. म्हणजे तुम्ही जर एक बॉडी डायगोनल घेतला असेल, हा एक बॉडी डायगोनल बघा, मी परत इकडे बॉडी डायगोनल काढतो. हा एक, हा इथला ॲटम आणि हा इथला ॲटम दाखवला. आणि मी काय करतो? याचा सेंटर पॉइंट काढतो. त्याच्यानंतर एक ॲटम या कोपऱ्याला, एक ॲटम या कोपऱ्याला, म्हणजे एक ॲटम या कोपऱ्याला आणि एक ॲटम ह्या कोपऱ्याला. याला आपण टेट्राहेड्रल व्हॉइड म्हणतो. याला आपण टेट्राहेड्रल व्हॉइड म्हणतो. आणि बॉडी डायगोनलचं व्हॅल्यू काय असते बघा? या पॉइंट पासून तर या पॉइंट जाण्यासाठी 1 2 आणि 3 असं जावं लागणार ना. 1 2 आणि 3. म्हणून मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती बघा. याला आपण व्हॅल्यू इज √3a असं म्हणतो आपण. कारण 1 2 3 √3a. आणि जर फेज डायगोनल असेल तर √2a. आणि ही व्हॅल्यू किती असते? ही व्हॅल्यू असते √3a. जर √3a कसं हे समजलं असेल तर मागचे लेक्चर बघा. ही व्हॅल्यू √3a तुम्हाला जर आठवत असेल इथं लिहितो तुम्ही बघा. 4r is equal to √3a. मग r is equal to √3a/4 रेडियस. तर ही व्हॅल्यू किती आहे? √3a. मग जर असं विचारलं तर या टेट्राहेड्रल व्हॉइडची व्हॅल्यू किती? तर बघा आपण इथं किती इक्वल हाफ्स केले? 1 2 3 4. 1 2 3 4. म्हणजे याची व्हॅल्यू काय असणार आहे या टेट्राहेड्रल व्हॉइडची? √3a/4. आणि या टेट्राहेड्रल व्हॉइडची पण व्हॅल्यू काय असणार? √3a/4. And where is tetrahedral void located? It is located in body diagonal. एका बॉडी डायगोनल मध्ये 2 टेट्राहेड्रल व्हॉइड असतात. एका बॉडी डायगोनल मध्ये 2 टेट्राहेड्रल व्हॉइड असतात. मग बॉडी डायगोनल्स किती असतात? रूमला किती कोपरे असतात? 4 कोपरे. म्हणजे एका बॉडी डायगोनलला एका क्यूब मध्ये 4 बॉडी डायगोनल असतात. आणि एका बॉडी डायगोनलला किती व्हॉइड्स असतात? 2 व्हॉइड. बघा मी इथं लिहितो 1 body diagonal equal to 2 voids. तर किती बॉडी डायगोनल असतात? 4 बॉडी डायगोनल. 4 बॉडी डायगोनल. मग वॉइड्स किती असतील टेट्राहेड्रल वॉइड्स? 8. कारण एका बॉडी डायगोनलला जर 2 टेट्राहेड्रल वॉइड असले तर 4 बॉडी डायगोनलला 8 टेट्राहेड्रल व्हॉइड्स. म्हणजे टेट्राहेड्रल व्हॉइड्स किती असतात? 8. एफसीसीच्या केसमध्ये टेट्राहेड्रल व्हॉइड किती असतात? 8. ओके. आता बघा मी तुम्हाला मागच्या लेक्चरला काय सांगितलं होतं? इफ n इज अ व्हॅल्यू टेट्राहेड्रल व्हॉइड किती असतं? 2n. आणि ऑक्टाहेड्रल व्हॉइड किती असतात? n. बरोबर. आता आपण एफसीसी बघतोय. एफसीसी मध्ये n ची व्हॅल्यू किती असते? 4. म्हणजे इथं टेट्राहेड्रल व्हॉइड किती पाहिजे? 2 × 4 दॅट इज 8. आणि इथं ऑक्टाहेड्रल व्हॉइड किती असतात? n म्हणजे इथं 4 पाहिजे. तर आताच आपण बघितलं की टेट्राहेड्रल व्हॉइड्स किती असतात? 8. कसं 8 टेट्राहेड्रल व्हॉइड्स? एका क्यूबला 4 बॉडी डायगोनल असतात आणि एका बॉडी डायगोनल मध्ये
2 टेट्राहेड्रल ओएड असतात. समजलं? परत एका क्यूबला 4 बॉडी डायगोनल असतात कारण रूमला 4 कोपरे असतात आणि एका बॉडी डायगोनल मध्ये 2 टेट्राहेड्रल ओएड असतात म्हणजे 4 बॉडी डायगोनलला मग 8 टेट्राहेड्रल ओएड्स. मग आता ऑक्टाहेड्रल ओएड्स कुठं किती आले पाहिजे? 4. तर ऑक्टाहेड्रल ओएड्स कुठं असतात बघा. एक असतं बॉडी सेंटर मध्ये, बॉडी सेंटर अँड ए सेंटर मध्ये. एक तर असतं बॉडी सेंटर मध्ये, एक असतं ए सेंटर मध्ये. कसं बघा आता, ओके. पहिलं तर ऑक्टाहेड्रल ओएड कसं फॉर्म होतं, मागचे लेक्चर्स बघा तुम्ही. ज्यावेळेस 6 सर्कल्स एकत्र येतात त्यावेळेस ऑक्टाहेड्रल ओएड तयार होतो. बघा 6 कसे, 1 2 3 4 5 आणि 6. ज्यावेळेस 6 सर्कल्स एकत्र येतात त्यावेळेस ऑक्टाहेड्रल ओएड तयार होते. मग आता इथं ऑक्टाहेड्रल ओएडची पोझिशन कुठे आहे बघा. आता हा एक क्यूब आहे आणि हा एफसीसी आहे. एफसीसी म्हणजे 8 कोपऱ्याला 6 फेसला. तर 1 2 3 4 5 6 7 8 आणि हा 1 2 3 4 5 6. बरोबर. आता बघा इथं मी काय म्हटलं पहिलं बॉडी सेंटरला. समजा इथं आपण एक बॉडी सेंटरला एक ऍटम घेतला तर मला सांगा ज्या रूम मध्ये आता तुम्ही बसलात त्या रूमला जर तुम्ही सेंटर मध्ये असाल तर किती ऍटम्स तुम्हाला कव्हर केलेला असणार बघा. एक वर, एक 2 खाली, एक 3. म्हणजे ज्या रूम मध्ये तुम्ही बसलाला असं इमॅजिन करा का तुम्ही सेंटर मध्ये बसलाला. तर रूमला प्रत्येक वॉलला जर एक ऍटम असला तर किती ऍटम्सनी तुम्हाला घेरलंय बघा. रूम जर नॉर्मल रूम असेल तर 4 वॉल्स असतात बघा. 1 2 फ्रंट अँड बॅक झाले 4. 1 टॉप 1 बॉटम. तुम्ही एकदम रूमच्या सेंटरला आहे तर 4 वॉल्स असतात तिथं 4 ऍटम्स. 1 2 फ्रंट, 3rd बॅक, 4th टॉप, 5th बॉटम, 6. म्हणजे या सर्कलला किती सर्कल्स घेरून बसले बघा. 1 2 3 4 फ्रंट 5 आणि बॅक 6. म्हणजे 6 ऍटम्सने याला घेरून बसलाय आणि त्याच्यातली जी पोकळी तयार होती, जे गॅप तयार होतं आपण त्याला व्हॉइड म्हणतो. व्हॉइड म्हणजे काय? एम्प्टी स्पेस. व्हॉइड म्हणजे काय? एम्प्टी स्पेस. म्हणजे इथं बॉडी सेंटरला किती असणार आहे? 1. परत समजून सांगतो बघा बॉडी सेंटर काय. असं इमॅजिन करा का तुम्ही रूमच्या सेंटर मध्ये बसले आणि तुम्ही असं हवेत आहे कारण खाली पण एक ऍटम आहे. तर रूमला किती वॉल असतात? 4. 1 2 फ्रंट, 3rd बॅक, 4th टॉपला एक, 5th बॉटमला एक, 6. म्हणजे असे 6 सर्कल्स आहे आणि त्याच्यातले आणि ते एकमेकाला टच होत नाही पण त्यांच्यातला जो गॅप आहे त्याला आपण काय म्हणतो? ऑक्टाहेड्रल व्हॉइड म्हणतो. तर तो कुठं असतो? बॉडी सेंटरला. किती असतो? 1. आणि बाकीचे असतात ए सेंटर. आता मला सांगा हा जो क्यूब आहे याला किती एजेस आहे? ऑलरेडी आपण एका लेक्चर मध्ये एज बघितले होते. किती आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. एजेस किती असतात? 12 एजेस. मग मी काय म्हटले तर एज सेंटर म्हणजे हा मी एक एजचं सेंटर दाखवतो. असं किती एजेस आहे? 12 एजेस. आणि हा झाला एजचं सेंटर.
बघा किती ऍटम्सनी याला घेरलेलं आहे. एक इथं 1 2 1 अप 1 डाऊन 1 दिस साइड 1 दिस साइड. बघा 6 आहे का, 1 2 3 4 5 6. कसं बघा, बघा हा एज आहे, 1 अप बघा 1 अप 1 डाऊन, बरोबर. एक इकडं 3 4 आणि एक असं 5 आणि 6. परत दाखवतो बघा, ही एक एज आहे. इथं एक ऍटम असेल ना 1 आणि हा 2, नंतर वरती एक 3 4 आणि इकडं 5 आणि 6. म्हणजे किती ऍटम्सने घेरलेलं याला 6, म्हणून आपण याला ऑक्टाहेड्रल व्हॉइड म्हणतो. तर एजेस किती टोटल 12. म्हणजे एज सेंटर किती असणार 12. आणि व्हॉट इज द कॉन्ट्रीब्युशन ऑफ एज सेंटर. मी एका लेक्चर मध्ये तुम्हाला बॉडी सेंटर किती असतात, एज सेंटर किती असतं ते, आणि या एज सेंटरचं कॉन्ट्रीब्युशन किती असतं. या एज सेंटरचं कॉन्ट्रीब्युशन असतं 1/4. म्हणजे या क्यूबला त्या सर्कलचा किती पार्ट भेटणार 1/4. मग 12 into 1/4 that is 3. So एज सेंटर आहे 3 plus 1 4. आला या नाही बघा ऑक्टाहेड्रल व्हॉइड 4. समजलं, हे ऑक्टाहेड्रल व्हॉइड चूड असतात. क्वेश्चन येऊ शकतो, वेर इज टेट्राहेड्रल व्हॉइड सिच्युएटेड. टेट्राहेड्रल व्हॉइड इज सिच्युएटेड इन बॉडी डायगोनल and each cube is having 4 body diagonal and each body diagonal is having 2 tetrahedral voids. So total 8 tetrahedral voids are present. And where is octahedral void located? Octahedral void is located one in the body center and other in the edge center. And how many edges are there? There are 12 edges. So there will be 12 edge centers. And what is the contribution of edge center? That is 1/4. So 12 into 1/4 that is 3. 3 plus 1 that is 4. So octahedral void will be 4. समजलं octahedral void कसं शोधतात. ओके. ओके, आता आपण पुढला पॉइंट बघणार आहे, डेन्सिटी ऑफ युनिट सेल. काय असतं डेन्सिटी ऑफ युनिट सेल? तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे. डेन्सिटी इज इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम. आणि आपण किती टाइपचे क्रिस्टल सिस्टीम बघितले, आपण 7 टाइपचे क्रिस्टल सिस्टीम बघितले. त्यासाठी मी एक ट्रिक व्हिडिओ पण टाकलेला आहे, सीटोर HMT. सीटोर HMT, क्यूबिक, ट्रायगोनल, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, रोम्बोहेड्रल, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक, असे 7 टाइप ऑफ क्रिस्टल सिस्टीम बघितले आपण. त्यापैकी आपण आता कोणता शिकणार आहोत, क्यूबिक. कारण आपण आतापर्यंत मेन फोकस कशावर केलंय, क्यूबिक वर. मग क्यूब कसा असतो, क्यूबचे बॉन्ड पॅरामीटर्स ही एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. तर क्यूबचे बॉन्ड पॅरामीटर्स काय असतात, A is equal to B, B is equal to C, alpha is equal to beta, beta is equal to gamma, gamma is equal to 90. सीटोर HMT मध्ये एक ट्रिक सांगितली होती मी तुम्हाला. तर याचे सगळे एजेस काय असतात, सारखे असतात क्यूबच्या. आणि तुम्ही मॅथ्स मध्ये शिकला असाल, व्हॉल्यूम ऑफ क्यूब, व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज L क्यूब. बरोबर, व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज L क्यूब. पण इथं आपण L ऐवजी नोटेशन कोणतं वापरणार आहे, A. कारण A इज इक्वल टू B, B इज इक्वल टू C. तर सगळे इक्वल आहे म्हणून आपण ही हाईट पण A, हे पण A आणि हे पण A असं कन्सिडर करणार. म्हणजे इथं आपण L क्यूब ऐवजी काय लिहिणार आहे, A क्यूब. बरोबर. म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम तर भेटलंय. आता आपल्याला काय पाहिजे, मास. आणि मास कशाचं बघायचं आहे आपल्याला,
मास ऑफ कॉन्स्टिट्यूएंट ऍटम. तर हे जे ऍटम्स असतात त्याला आपण कॉन्स्टिट्यूएंट ऍटम्स म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? कॉन्स्टिट्यूएंट. याला आपण कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स म्हणतो. आणि कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स काय असतात? ऍटम, आयन, मॉलिक्यूल. ऍटम, आयन, मॉलिक्यूल. तर एका ऍटमचं आपल्याला काय, आता आपण जर ऍटम कन्सिडर केलो तर एका ऍटमचं आपल्याला काय फाइंड करायचं? मास फाइंड करायचंय. मोलिक्युलर मास फाइंड नाही करायचं आपल्याला, एका ऍटमचं मास फाइंड करायचंय. समजा आपण असं कन्सिडर करू सोडियम. तर सोडियमचं मोलिक्युलर मास किती असतं? 23 ग्राम. बरोबर. आणि त्याच्यात ऍटम्स किती असतात? 6.022 into 10⁻23 ऍटम. याला आपण ॲव्होगाड्रोज नंबर म्हणतो. पण आपल्याला एका ऍटमचा मास पाहिजे. आपल्याला एका ऍटमचा मास पाहिजे. मग इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. मग आपण 23 ला कशाने डिवाइड करणार? 6.022 into 10⁻23. म्हणजे इथं 23 ग्राम ला कशाने डिवाइड करायचं आपल्याला? 6.022 into 10⁻23. मग आपल्याला एका ऍटमचं मास भेटून जाईल. म्हणजे 23 काय झालं? याचं मॉलिक्युलर मास झालं. म्हणजे एका ऍटमचं मास फाइंड करायचं असेल तर मॉलिक्युलर मास डिवाइडेड बाय ॲव्होगाड्रोज नंबर. समजलं? एका ऍटम चा मास फाइंड करायचा असेल तर मॉलिक्युलर वेट डिवाइडेड बाय Na असं कन्सिडर. Na म्हणजे ॲव्होगाड्रोज नंबर. मॉलिक्युलर वेट डिवाइडेड बाय ॲव्होगाड्रोज नंबर. पण मला सांगा, जर SCC असेल तर त्याचा रँक किती असतो? आठवतो रँक म्हणजे काय? SCC साठी रँक 1 असतो, BCC साठी रँक 2 असतो आणि FCC साठी रँक काय असतो? 3 असतो. बरोबर. मग आता चला मी डेन्सिटीचा फॉर्म्युला तयार करू. तर डेन्सिटी मी d ना, स्मॉल d ना डिनोट करतो, किंवा तुम्ही फिजिक्स मध्ये रो नी पण डिनोट करतात. कोणताही नोटेशन घेतलं तरी चालेल. रो घेतला तरी चालेल, d घेतला तरी चालेल. मास कसं आहे? मॉलिक्युलर वेट डिवाइडेड बाय ॲव्होगाड्रोज नंबर. पण याला आपण z नी मल्टिप्लाय करायचं. हा z काय? रँक. म्हणजे किती ऍटम्स आहे हे झालं होतं एका ऍटम साठी. मग FCC असेल तर किती ऍटम्स असणार आहे? 4. म्हणजे z काय? हा रँक आहे. हे झालं. व्हॉल्यूम काय? A क्यूब. तर मी A क्यूब इंटू n झाला फॉर्म्युला तयार. D is equal to Z into M. Z into M असं कन्सिडर करू. M म्हणजे मॉलिक्युलर वेट. तर D म्हणजे काय? इथं D म्हणजे डेन्सिटी. M म्हणजे काय? मॉलिक्युलर मास. Z म्हणजे काय? रँक. आणि Z SCC साठी किती असतो? 1. BCC किती असतो? 2. FCC साठी किती असतो? 4. तर रँक जर तुम्हाला कळलं नसेल तर मागचे व्हिडिओ जाऊन बघा, तुम्हाला रँक कळेल काय. M काय? मॉलिक्युलर मास. आता A क्यूब काय? A क्यूब हा व्हॉल्यूम आहे. A क्यूब काय? हा व्हॉल्यूम आहे. तर मी इथं लिहितो बघा. हा A क्यूब काय झाला? व्हॉल्यूम. आणि त्याचा फक्त हा A काय झाला? एज लेंथ. फक्त A काय झाला? एज लेंथ. आणि Na काय झालं? ॲव्होगाड्रोज नंबर, दॅट इज 6.022 into 10⁻23. काही बुक्स मध्ये 6.023 असेल into 10⁻23. तर तुम्हाला सांगतो हा एक फॉर्म्युला तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये 3 मार्क्स देऊन जाईल. कधी कधी डेन्सिटी विचारतील, कधी मोलर मास विचारतील, कधी रँक विचारतील, कधी व्हॉल्यूम विचारतील. बघा, व्हॉल्यूम विचारलं तर A क्यूब शोधायचा आहे. म्हणजे A क्यूब इथं जाईल, D इथं येईल. झालं फॉर्म्युला तयार. समजतं तुम्हाला?
ए क्यूब विचारला तर फॉर्म्युलामध्ये काय कन्वर्ट, ए क्यूब इकडे जाईल, डी इथं जाईल. मग झेड म्हणजे काय रँक, एम म्हणजे काय मोलर मास, ए क्यूब म्हणजे काय व्हॉल्यूम, पण फक्त ए म्हणजे काय एज लेंथ. एज लेंथ विचारलं तर तुम्हाला ए क्यूब काढावं लागेल आणि त्या ए क्यूब वरून ए शोधावं लागेल. समजलं? तर अशा पद्धतीने आपण डेन्सिटी ऑफ युनिट सेल याच्यावर खूप सारे न्यूमेरिकल्स आपण सॉल्व्ह करणार आहे. कारण मी बोर्डमध्ये जर मागचे 8 क्वेश्चन पेपर बघितले तर 6 वेळा हा क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे सॉलिड स्टेट मधून एक न्यूमेरिकल फिक्स असतो आणि तो न्यूमेरिकल या फॉर्म्युलाने आपण सॉल्व्ह करू शकतो. डेन्सिटी इज इक्वल टू झेड इंटू एम अपॉन ए क्यूब इंटू एन ए. समजतं? बघा, डेन्सिटी इज इक्वल टू झेड इंटू एम अपॉन ए क्यूब इंटू एन ए. झेड म्हणजे काय रँक, एम म्हणजे काय मोलर मास, ए क्यूब म्हणजे काय व्हॉल्यूम. मी परत सांगतोय तुम्हाला, ए क्यूब म्हणजे व्हॉल्यूम आणि फक्त ए म्हणजे एच लेंथ, एका एचची लेंथ, आणि एन ए म्हणजे ॲव्होगाड्रो नंबर 6.022 × 10⁻23. समजला?